सर्व उपस्थितांचं स्वागत. आजच्या या प्रवचनाचा विषय आहे श्रीमद भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंद. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सायंकाळी ठरलेलं आहे की उस्मानाबाद आश्रमामध्ये, रामकृष्ण आश्रम उस्मानाबादमध्ये या विषयावर प्रवचनमाला घ्यायची. 6-7 वर्षांपूर्वी छोटासा प्रारंभ झाला या परिसरामध्ये, आश्रमाच्या नवीन परिसरामध्ये, आणि आपण आता ठरवलं आहे की शेवटच्या रविवारी प्रत्येक महिन्याच्या या विषयावर थोडं चिंतन करायचं. श्रीमद भगवद्गीता हे शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे एक निश्चित पद्धती, ज्याचं फळ निश्चित असतं, त्याला आपण शास्त्र म्हणतो. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम मिहारसे. अर्जुना, तू शास्त्राचं विधान काय आहे, शास्त्र काय म्हणतं, विधान उक्तम, उक्त म्हणजे काय म्हणतं, बोलतं काय, हे जाणून घे. ज्ञात्वा, आणि नंतर मग तू कर्म कर. कर्म कर्तुम इह अर्हसी. इह म्हणजे इह लोके, या संसारामध्ये, या मृत्यूलोकामध्ये तू मग त्याला तू पात्र होशील. अर्हसी म्हणजे पात्रता, अर्हता, पात्रता, योग्यता. म्हणून शास्त्राचं विधान काय आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. शास्त्र काय म्हणणं, कोणतेही शास्त्र असो. आपण अध्यात्मशास्त्राविषयी बोलतो आहे, कारण गीतेमध्ये अध्यात्मशास्त्र आहे, त्याला मोक्षधर्म म्हणतात. मोक्षशास्त्र आहे, हे आपलं लक्षात घ्यायला पाहिजे. परमपुरुषार्थ आहे चौथा, त्याच्याविषयी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून याला शास्त्र म्हणतात, किंवा प्रस्थानत्रयीमध्ये याचं स्थान आहे. सनातन वैदिक धर्मामध्ये 3 प्रस्थान आहेत, त्यातलं हे तृतीय प्रस्थान आहे. याला स्मृती प्रस्थान म्हणतात. गीता ही स्मृती आहे, उपनिषद ही श्रुती आहे. जी श्रुतीला अनुसरते ती स्मृती, जी अनुसरत नाही ती स्मृती नाही. म्हणून भगवद्गीतेला भगवद्गीतोपनिषद म्हणतात. उपनिषद आहे, शेवटी पुष्पिका येते ना, त्यामध्ये उपनिषद शब्दाचाच उल्लेख आहे. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, हे उपनिषद आहे. संवाद रूपामध्ये सांगितलं आहे. कृष्णार्जुन संवादाच्या रूपामध्ये आपल्यापुढे गीता येते. युद्धाच्या मध्यात दोन्ही सैन्य उभे आहेत, युद्ध प्रारंभ होणार, आणि मग तो कृष्णार्जुन संवाद जो झाला दोघांमध्ये, संवाद हा दोघांमध्ये, म्हणून तिथे द्विवचन आहे. तिथे हे अध्यात्मशास्त्र सांगितलं गेलं, अर्जुनाला भगवंतानी सांगितलं. आणि म्हणून तिथे जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही वागा, की नाही, तुम्ही त्याप्रमाणे वागा. नाहीतर काय होईल आहे, तुम्ही आपल्या मनाप्रमाणे वागाल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही, असं गीता म्हणते. शेवटी जसं कोणतंही शास्त्र आहे, कोणते विज्ञान घ्या, अगदी साधं आपलं पाकशास्त्र जरी घेतलं, जर आपण त्याचे काही सर्वसाधारण नियम नाही पाळले तर आपला स्वयंपाक बिघडेल. जसं युद्धशास्त्र असतं, त्याचे काही नियम असतात, ते नियम मोडलेत की युद्ध आपण हारतो. जसं पानिपतचं युद्ध हारलं गेलं, की नाही. युद्धशास्त्राचे काही नियम असतात, विधानं असतात, ते मोडलेत की तुम्ही पराभूत होता, तुमचं अपयश निश्चित असतं.
म्हणून कामकारतः बनू नका असं शास्त्र सांगतं. कामकारतः म्हणजे वर्तते कामकारतः 16वा अध्याय शेवटी. वर्तते म्हणजे वागतो. कामकारता म्हणजे मनात ज्या गोष्टी येतील तशाप्रमाणे वागतो तो. आणि आपल्याला माहिती आहे की मनात कशा गोष्टी येतील, संस्काराप्रमाणे येतात. आपले जसे संस्कार तसे आपल्या मनामध्ये विचार किंवा संकल्प निर्माण होतात. वर्तते कामकारतः. वर्तन वागणूक ही कामकारता व्हायला नको. मग तुमचे संकल्प तसे उठायला पाहिजे की ती योग्य असतील, अनुकूल असतील, तुमच्या हिताच्या अनुकूल असतील. असंच असतं की तसं नसतं की नाही. आपल्याला वाटते असंच असतं आपलं, पण तसं नसतं. खरोखर तसं असतं तर काय सगळेजणच महान झाले असते. कोणाचंच कधी अहित झालं नसतं, नुकसान झालं नसतं. आपण काय बघतो, आपलं खूप नुकसान होतं, चुकतो खूप, आपण खूप चुका करतो. काही काही घोड चुका करतो, मोठ्या चुका करतो. त्याचे परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात, सगळ्या जगाला भोगावे लागतात, राष्ट्राला भोगावे लागतात. आपण जे नेहमीच युद्धजन्य परिस्थिती आपण जगामध्ये बघतो त्याचं कारण तेच आहे की चुका होतात. कारण तसे संस्कार असतात. संस्कार चुका करायला आपल्याला भाग पाडतात. महाभारतात ते खूप आहे. सगळ्यांनी चुका केल्या, मोठ्या मोठ्या चुका केल्या, आणि मोठमोठ्या लोकांनी मोठमोठ्या चुका केल्या. आणि त्याच्यामुळे महाभारताचं युद्ध 18 दिवस झालं, अगदी शेवटी ते काही अचानक सुरू झालं नाही आहे. कोणती गोष्ट अचानक सुरू होत नसते, त्याची बीजं आधी पेरली असतात. आता इथे या परिसरामध्ये बरंच हिरवगार झालेलं आहे. अचानक हिरवगार झालेलं नाही आहे. आम्ही ठरवलं की आता असा रस्ता करायचा, इथे ती बिल्डिंग बांधायची, इथे शेड बांधायचं, रस्ते कोणती झाडं लावायची, म्हणजे जेणेकरून इथे जो भकास आहे तो पणा दूर होईल आहे, थोडी हिरवळ निर्माण होईल आहे. मग पटकन झाडं वाढणारी आणि हिरवळ निर्माण करणारी कोणती झाडं आहे, ती कशी लावायची, कोणत्या अंतरावर लावायची, हे सगळं विचार केला. आता पुन्हा विचार करतो आहे त्याचा, आता आणखी विस्तार कसा करायचा, याचा आहे अर्थ आहे. आपण ते ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे ते घडतं आहे. यश शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः. शास्त्राची विधी जी आहे, विधिविधान ज्याला म्हणतो, जे सांगितलं आहे, उत्सृज्य म्हणजे सोडून देतो आणि आपल्या मनात येईल तशाप्रमाणे वागतो. जसं युवकांमध्ये ही प्रवृत्ती जास्ती असते, कामकारतः. मनात येईल तसं आम्ही आमच्या मनाचे मोकळे, आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही वागू की नाही, असं त्याची घोषणाच केली जाते. काय आमचं लाईफ आहे, आम्ही जसं वागू तसं वागू. बोलायला ऐकायला खूप छान वाटतं, म्हणजे त्याच्यामध्ये फ्रीडम आहे. फ्रीडम हा नेहमीच ऐकायला बोलायला चांगला वाटतो नाही. पण फ्रीडम कोणाचा, चांगल्या मनाचा की वाईट मनाचा नाही. जर ते मन वाईट असेल, दुर्जनाला वाटलं की मला वाटेल तसं वागेन मी, त्याचा परिणाम वाईट होणार, युद्धच होणार. ती बी लावली होती 6 वर्षापूर्वी, झाडं लावली होती, आता एवढी मोठी झाली. महाभारत युद्ध झालं, त्याचं सुरुवात झाली होती बरेच आधी झाली होती, खूप आधी झाली होती. आणि अचानक ते 18 दिवस युद्ध झालं, 50 लाख लोक मारले गेले, प्रचंड नुकसान झालं, अर्थहानी झाली, खूप 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 नुकसान झालं. महाभारतात त्याचा उल्लेख आहे किती नुकसान झालं. ते अचानक नाही झालं. म्हणून ते महाभारतात व्यासांच्या तोंडी श्लोक येतो. आपल्या आश्रमातून ते हस्तिनापुरात येतात, नेहमीच येतात. त्यांची आई सत्यवती आपल्या आईला म्हणते, इथं राहू नको, तू चल माझ्याबरोबर, माझ्या आश्रमात चल. ती म्हणते कशाला. आता ती सगळ्या कुटुंबाचं, त्या सगळ्या कुळाचा भार तिच्यावर असतो, सत्यवतीवर असतो. तर म्हणता इथे तू राहू नको, आता तुला बघवणार नाही, तुझ्या कुळाचं जे काही होणार आहे ना, पतन होणार आहे, ते तुला तुझ्या डोळ्याने बघवणार नाही, तू बघू शकणार नाहीस. म्हणजे असं काय दिसतं तुला, मला तर काही दिसत नाही सर. ठीकच चालतं आहे, ते ठीक नाही दिसतं आहे तुला, आता काही दिसत नाही. कारण व्यास हे सर्वज्ञ आहे. महाभारतामध्ये व्यास आणि कृष्ण हे 2 महापुरुष सर्वज्ञ. स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत. सर्वविद आणि सर्वज्ञ शब्दांचे अर्थ एक आहे, समानार्थी शब्द आहेत ते. भूत, भविष्य आणि वर्तमान. गीतेमध्ये कृष्णाने म्हटलं आहे. ते शास्त्र काय गीता, कारण भूत, भविष्य, वर्तमान सगळंच माहिती आहे, सर्वज्ञ आहे ते. वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तू वेद न कश्चन. मला सगळं माहिती आहे. सत्यवती म्हणते की एवढं सगळं सोडून मी कसं येणार.
नातू आहे, पणतू आहेत, मुलं आहे, सगळं कारभार आहे, एवढं मोठं सगळं राज्य आहे. त्यावेळी हस्तिनापूर म्हणजे अगदी श्रेष्ठ असं राज्य होतं. नंतर तर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला, सम्राट चक्रवर्ती पद त्याच्याकडे आलं, दुर्योधनाने पण नंतर केला वगैरे वगैरे. पण तशी काही परिस्थिती दिसत नव्हती. कोणाला दिसत नव्हती? व्यासांना दिसत होती. मग ते म्हणते काय आहे? मग जेव्हा ती सत्यवती त्याची आई, व्यासांची आई जेव्हा म्हणते काय तुला काय दिसतं? तर मला दिसतंय अतिक्रांत सुखा काला. सगळं आलबेलं आहे सगळं. पण व्यास म्हणतात महर्षी की अतिक्रांत सुखा काला, सुखा काला अतिक्रांत, सुखाचे दिवस संपलेत. फार सुंदर श्लोक आहे तो. आणि काय येणार आहे? पर्युपस्थित दारुणा, भयंकर दिवस येऊन आलेत. काही नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं उत्तम आहे. व्यासानं दिसतं आहे पुढं काय होणार. अतिक्रांत सुखा काला पर्युपस्थित दारुणा. किती दारुण होणार आहे, किती भयंकर होणार आहे. श्वश्व पापिष्ठ दिवसा, येणारा प्रत्येक दिवस हा पापपूर्ण असेल. श्वश्व पापिष्ठ दिवसा. आणि शेवटचं फार सुंदर आहे. पृथ्वी गत यौवना, पृथ्वीचं यौवन संपलं. म्हणजे त्याच्यात काय आता तो गौरव राहिला नाही, ती गरिमा राहिली नाही, ती महानता राहिली नाही. म्हणून आणि मग ती पुढचा भाग आहे कथेचा. सत्यवती म्हणते मी चल येतो तुझ्याबरोबर. मग तिच्याबरोबर तिच्या दोन्ही सुना अंबिका आणि अंबालिका, त्या म्हणतात आम्ही कशाला राहू इथे, आम्ही पण जातो. भीष्म म्हणतात मी कशाला, मी म्हणजे भीष्म तू इथंच थांब, तुला सगळं बघायचं आहे ते सगळं पुढचं काय आहे. नंतर जातं ते भीष्मांमुळे झालं, युधिष्ठिरामुळे झालं. तंतचा कथा भाग आहे. पण शास्त्रविधानोक्तम म्हणून गीता काय सांगते आपल्याला? नियम मोडलेत की मग अपयश येतं. गीतेचा उपदेश आहे, नियम मोडले की मग अपयश येतं. जीवनामध्ये अपयश काय येतं? कुरुकुळ नष्ट झालं, यदुकुळ नष्ट झालं. याचं कारण काय? ते अपयश आहे. कृष्णाने खूप प्रयत्न केला आणि जे काही वाचलं थोडंफार ते कृष्णामुळे वाचलं. युद्ध जे जिंकलं गेलं ते कृष्णामुळे जिंकलं गेलं, हे स्पष्ट आहे. कारण कृष्णाने शास्त्राचे नियम तंतोतंत पाळले. अर्थात पाळले म्हणणं हा अधिकचा भाग आहे, कारण तो अवतार होता, त्यामुळे पाळले. जो शास्त्रकर्ता आहे स्वतः तो शास्त्राचे नियम पाळणारच. त्यामुळं कार्य व्यवस्थित हो. कार्य काय आणि अकार्य काय? कार्य म्हणजे कर्तव्य, तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याची व्यवस्था लावायला पाहिजे. नाहीतर काय? अर्जुन काय म्हणतो आहे? जे कार्य आहे ते त्याला करायचं नाही आहे. युद्ध करायला तो निघाला आहे, तिथे आलेला आहे, उत्साह आहे त्याचा, आणि आता अचानक म्हणतो आहे मी युद्ध करणार नाही. विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसाः. नुसतं युद्ध करणार नाही असं म्हणत नाही, तो म्हणतो त्यांनी विसृज्य सशरम चापम, त्यांनी धनुष्य टाकून दिलं आणि बाणही टाकून दिले. क्षत्रियांनी धनुष्याने बाण सोडायचे नसतात. आपल्या हातले शस्त्र काढले की आपण निशस्त्र होतो, जसं आता युक्रेनचं झालेलं आहे. तुम्हाला थोडंफार माहीत असेल सध्याची परिस्थिती आहे की नाही. त्यांच्याकडे युद्ध सगळे शस्त्रास्त्र होते, आता त्याला सगळे शस्त्र नाही, नसतं आणि काही नाही. आता ते परिस्थिती फार विचित्र झाली आहे, चमत्कारिक झालेली आहे की नाही. राष्ट्र जेव्हा शस्त्र टाकतं किंवा आपल्या हातून हिरावून घेतं तेव्हा मग आपण काहीच करू शकत नाही. एखादा पशूंचा कळप चालला आहे, झुंड चाललं आहे, आणि त्याच्या जो आहे त्याचा मालक किंवा त्याच्या मागे जो गोपाल आहे त्याच्या हातात काहीच नाही आहे. कृष्णाच्या हातात बघा काय आहे तर तोत्र वैत्रेयिक पाणये. अर्जुनाच्या रथावर तो सारथी म्हणून बसलेला आहे, त्याच्या हातामध्ये घोड्यांना सांभाळायला तो सारथी आहे. तोत्र वैत्रेयिक पाणे, चाबूक आहे आणि लगाम आहे. कृष्णाच्या हातामध्ये चाबूक आणि लगाम नसेल तर ते घोडे कसे सांभाळणार? तो घोड्यांना कसं आवरणार? घोड्यांना कसं दिशा दाखवणार?
अर्जुनाच्या आता शस्त्र नाही तर ते युद्धाला काही अर्थ आहे काय? तुमच्या किचनमध्ये चाकू नाही, पावशी नाही, काहीच नाही आहे, मांडे नाही, कुंडे नाही, गॅस नाही, काही तुम्ही करणार कसं ते? म्हणून शस्त्र टाकायची नसतात. शस्त्र जेव्हा काढून घेतली जातात त्यावेळी आपण निशस्त्र, अर्जुन स्वतः शस्त्र टाकून देतो. विसृज्य सशरंचापम शोक संविघ्न मानसाहा, आणि शोकाने संपूर्ण हृदय भरलेलं आहे, मन भरलेलं. मानसाहा चुपचाप बसतो की नाही. तुष्णीम बभूवह, चुपचाप बसतो. मी आता युद्ध करणार. न योत्से इति गोविंद मुक्त्वा तूष्णीम बभूवह. हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही. न योत्से, न योत्से, हा मी युद्ध करणार नाही असं म्हणाला आणि तो चुपचाप बसला. कारण त्यांनी बघितलं मी एवढं सांगतो कृष्णाला आणि त्याच्या डोक्यात त्याला काही फरक पडत नाही. हा वेडा माणूस काहीतरी बडबड करतो आहे असंच त्याला जाणवायला लागलं. मग तो चुपचाप बसला. असं ते आहे. म्हणून कार्य काय आहे? युद्ध करणं. अकार्य काय आहे? युद्ध न करणं. त्याची व्यवस्था अर्जुनासारख्या महात्म्याला माहीत नाही आहे. तो म्हणतो जे करायला नको ते करायला जातो आणि जे करायला पाहिजे ते करत नाही. असं झालं तर काय होतं? गीता काय म्हणते? अशा माणसाला सिद्धी न अवापनोती, त्याला यश मिळत नाही. सिद्धी म्हणजे यश. जो परिणाम अपेक्षित आहे तो परिणाम त्याला मिळत नाही, साध्य होत नाही. नस सिद्धिम अवापनोती. आणखीन काय? एवढंच काय? न सुखम, त्याला सुख मिळत नाही. न परांगतीम, परांगती मिळत नाही. परांगती म्हणजे मोक्ष, परमपुरुषार्थ. या तिन्ही गोष्टी मिळायला पाहिजे त्यासाठी गीता आहे. आणि स्वामी विवेकानंदांचा जो कर्मयोग आहे की नाही, हे गीतेवरचं अत्युत्तम पुस्तक आहे. जसं मी नेहमी म्हणतो की नाही, गीता हे शास्त्र आहे आणि शास्त्र हे अध्यात्मविद्या विद्यानाम असं गीता म्हणते. विभूती योगामध्ये सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या जर कोणती असेल तर ती म्हणजे अध्यात्मविद्या. ही तुलना आहे, पण तुलना करण्यात काही विशेष मतलब नाही, अर्थ नाही आहे, कारण तुलनाच होऊ शकत नाही. याचं कारण असं केली आहे, 3 पुरुषार्थ जे आहेत ते पुरुषार्थ तुम्हाला फळ देतात. आणि मोक्ष पुरुषार्थ हा हे पण फळ देतो. पण तो परमपुरुषार्थ का आहे? कारण इतर 3 पुरुषार्थ तुम्हाला बंधनात टाकतात. कर्मबंधम प्रहास्यसी असं गीता म्हणते. कर्मबंध जे आहे, कर्म हे बंधन उत्पन्न करतं. तुम्ही पहिला अध्याय बघाल कर्मयोगाचा स्वामी विवेकानंदांच्याचा की नाही, त्यात तुम्हाला छान दिसेल ते. संपूर्ण पुस्तक उत्तम, एक एक वाक्य मंत्रासारखं आहे. जसं गीतेचं प्रत्येक श्लोक, प्रत्येक वाक्य, प्रत्येक चरण हे मंत्र आहेत. लक्षात घ्या. म्हणून याला शास्त्राचा दर्जा आहे. हे मंत्र आहेत. उपनिषदाचे जसे मंत्र असतात तसे मंत्र आहेत ते. याचा अर्थ ती वाणी आहे, ऋषीवाणी आहे, ईश्वरवाणी आहे. ती आपल्या हिताची आहे, शास्त्र आहे, परमार्थ आहे. तो परमार्थ आहे. नक्की तुमचं उत्तम फळ तुम्हाला मिळणार. म्हणून त्याला परांगतिम म्हटलं आहे. गती म्हणजे परिणाम. परांगतिम तुम्हाला मिळणार. तुम्हाला ह्या जगामध्ये, लौकिक जगामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार नाही, सुख मिळणार नाही आणि परांगतिम पण मिळणार नाही. पुरुषार्थ म्हणजे काय? वाया जात नाही. आपण केलेले प्रयत्न वाया जायला नको. म्हणून प्रयत्नाने, संस्काराने आणि कालांतराने ज्या गोष्टी आज आपल्यापाशी नाही आहेत त्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्यात तर त्याला पुरुषार्थ म्हणतात की नाही. तुम्हाला कोणती अमुक गोष्ट मिळवायची आहे, तुम्ही प्रयत्न नाही केले तर तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला अमुक गोष्ट हवी आहे, तुम्ही प्रयत्न केले पण तो संस्कार तुमच्याकडे नाही आहे, तो मिळणार नाही. आणि तुमच्याकडे प्रयत्नही आहे आणि तुम्ही तो संस्कार पण आहे. संस्कार म्हणजे तुम्हाला एखादा मोठा आर्टिस्ट व्हायचा आहे पण संस्कारच नाही, तो तुम्हाला चांगला आर्टिस्ट होता येणार नाही. संस्कार पाहिजे की नाही. जसं काही लोक खूप नावालोक उपास येतात. जसे आता लता मंगेशकर गेली, ते म्हणते की ते सगळं काय संस्काराचं आहे ते की नाही. असे किती गायक झाले, किती झाले, पण तिला जो लौकिक मिळाला तो असामान्य असा लौकिक मिळाला. याचं कारण काय? तर संस्कार आहे. संस्काराने, प्रयत्नाने. तिने प्रयत्न पण भरपूर केले.
दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि कालांतराने प्रथम अपयश येतं. परंतु अशी वेळ येते की तुमचं यश निश्चित होतं. त्याला म्हणतात पुरुषार्थ. मग हे पुरुषार्थ लौकिकही पाहिजे आणि अलौकिक पण पाहिजे. अलौकिक पुरुषार्थासाठी प्रयत्न करणारे जगामध्ये फार कमी लोक असतात. त्यांची अर्हता योग्यता ही वेगळ्या प्रकारची असते. सामान्य लोक नसतात, ते लौकिक लोक नसतात, आपल्यासारखे नसतात. ते वेगळ्या स्तराचे लोक, वेगळ्या दर्जाचे लोक असतात. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच ते जगाला शिकवू शकतात. नाही तर कोणी जगाला शिकवलं असतं. आपण करतो काय आहे, त्यांनी जे शिकवलं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, बाकी काही करत नाही आपण. की नाही, कारण काय, ते जे सांगतात ते सत्य असतं. सगळं सत्य असतं आणि त्याप्रमाणे जर आपण वागू तर आपलं यश निश्चित असतं. लक्षात घ्या पुन्हा, फक्त लौकिक यश म्हणजे यश नव्हे. कसं काय कोणास ठाऊक, पण आपल्या डोक्यात ते शिरलं आहे. लौकिक यश म्हणजे आपण स्वतःला यशस्वी समजतो. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता वगैरे वगैरे जे 16व्या अध्यायात आहे की नाही. आत्मसंभाविता फार सुंदर. आत्मसंभाविता तो स्वतः समजतो की मी जिंकलो, मिळवली. नाही, चूक आहे ते. आपण जिंकलो नाही, आपण युद्ध हारलो आहे. हे जीवनाचं युद्ध हारलेलं आहे. कारण लौकिक यश, फक्त लौकिक यश नसतं. ते नसल्यापेक्षा चांगलं असतं. कोणतंच यश न मिळण्यापेक्षा लौकिक यश मिळणं केव्हाही चांगलं. पण ते यश म्हणजे यश नव्हे. कारण आपण मनुष्य आहोत हे आपण विसरून जातो. आणि त्याची वारंवार आठवण आपल्याला संत करून देतात, शास्त्र करून देतात, अवतार पुरुष करून देतात. अरे बाबांनो, तुम्ही मनुष्य आहात. तुम्ही मनुष्य आहात. आणखी मनुष्य इतर नाही, मनुष्य सोडून दुसरे काही नाही. तुमच्यामध्ये पुष्कळ, तुम्ही यशस्वी जीवन जगले, लौकिक जीवन जगले, चांगलंच केलं की. तुम्ही तुमची पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही, इतरांनी तुमची पाठ थोपटायला हरकत नाही. परंतु आज जाणून घ्या, न स सिद्धी वमाप्नोति न सुखम न परांगतिम. तस्मात म्हणून अर्जुना शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितौ. काय करायला पाहिजे, तुम्ही लौकिक यशासाठी प्रयत्न करा. लौकिक यशामध्ये ज्या गोष्टी अडथळा म्हणून येतील त्याला दूर सारा. फक्त तेवढंच नाही आहे, तर ते अलौकिक यश आहे, परांगतिम आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. ज्या दिशेने ज्या प्रकारे प्रयत्न करायला पाहिजे त्याप्रमाणे करा. त्यामध्ये जे अडथळे येतील ते दूर करा. तरच तुमचं जीवन सर्वार्थाने परिपूर्ण आणि यशस्वी म्हणता येईल, एरवी नाही. फक्त जसं म्हटलं की काही लोक संपूर्ण जीवनभर अपयशी होतात. दुःखाने भरलेलं असं ज्यांचं जीवन, दुर्भाग्य असतात असं समजूया आपण, बिचारे की नाही. त्याच्यापेक्षा हे लोक चांगले. पण आपण जर समजू की आम्ही मिळवलं, जिंकलो, तर ते चूक आहे असं कधी समजू नये की नाही. असं समजू नये, कारण ते चूक आहे आणि तो एक अहंकार आहे. म्हणून त्याला आत्मसंभाविता म्हटलेलं आहे. त्याला आसुरी संपत्ती म्हटलं आहे. तुमच्याकडे संपत्ती आहे पण ती आसुरी आहे, दैवी नाही आहे. दैवी संपत विमोक्षाय. तुमच्याकडे दैवी संपत्ती असेल, ती दिसत नाही, ती तुमच्या आयुष्यात दिसते, वर्तनात दिसते. त्याला चारित्र्य म्हणतो आपण. चारित्र्य म्हणजे काय, पहिल्या अध्यायाचा प्रारंभच आहे स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचा. कर्म आणि त्याचा चारित्र्यावर प्रभाव. कर्म अँड इट्स इफेक्ट्स ऑन कॅरेक्टर. मराठीमध्ये चारित्र्य हा शब्द आहे, हिंदीमध्ये हा चारित्र्य शब्द नाही आहे, तिथे चरित्र हा शब्द आहे की नाही. कॅरेक्टर आपण म्हणतो की नाही. हे कॅरेक्टर घडतं, माणसाचं चारित्र्य घडतं आणि त्यासाठी कर्म करावं लागतं. आणि कर्म आपल्यासाठी श्वास घेण्यासारखं आहे. जसं श्वास घेण्याला पर्याय नसतो, आपण श्वास घेऊ नाही घेणार, मला वाटलं तर घेईल नाही तर घेणार नाही, मला वाटलं तर जेवील नाही तर जेवणार नाही, मला वाटलं तर झोपील नाही तर झोपणार नाही. नाही,
असं म्हणून चालणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला करणं व्यवस्थित शास्त्राप्रमाणे करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये आपलं यश सामावलेलं असतं. तसंच मी कर्म करेन की करणार नाही हा पर्याय नाही किंवा हा विकल्प नाही आहे. तर आपल्याला कर्म करणं हे भाग श्वास घेण्यास इतकंच महत्त्वाचं आहे. फक्त कर्माचा परिणाम काय होतो त्याकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला. ती संपत्ती गोळा करते. कर्म ही संपत्ती गोळा करते. गीतेमध्ये संपत्ती शब्द आहे. आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. संपत्ती आपल्याला पटकन समजते. अर्थ पुरुषार्थ ज्याला म्हणतात. अर्थ म्हणजे फक्त संपत्ती नव्हे, करन्सी नाही आहे संपत्ती. संपत्ती म्हणजे जडजवाहीर नाही आहे. फक्त जे काही आपण कमावतो ती संपत्ती आहे. आपण मित्र कमावतो ती संपत्ती आहे. काही लोकांना खूप चांगले जीवाला जीव देणारे मित्र असतात, काही लोकांना कमी असतात मित्र, काही लोकांना मित्रच नसतात. काही लोकांना आईवडील असतात, काही लोकांना आईवडील नसतात, कोणाला आई असते, कोणाला वडील असतात, कोणाला दोघी नसतात की नाही. ज्या गोष्टी आपलं जीवन संपन्न बनवतात, सुखी बनवतात ती संपत्ती आहे की नाही. मग दैवी संपत्ती आहे की आसुरी संपत्ती आहे. जसं आता आपण उदाहरण घेऊ महाभारताचं की नाही. धृतराष्ट्र आहे, तो राजा आहे हस्तिनापूरचा, सिंहासनावर बसतो. आश्चर्यच आहे. आंधळा आहे आणि राजा बसतो. शास्त्र म्हणतं की जो पंगू आहे, आंधळ आहे, कोणती डिसॅबिलिटी आहे, तो राजा होऊ शकत नाही, सिंहासनावर बसू शकत नाही. आणि जगामध्ये उदाहरण तसं नाही आहे. शास्त्री तसं सांगत नाही आहे. मग तो धृतराष्ट्र सिंहासनावर बसून त्यांनी इतके वर्ष राज्य कसं केलं? युद्ध झालं आणि तेव्हाच त्याला खाली उतरावं लागलं. हे कसं झालं? हे कोणाचं अपयश आहे? शास्त्राचं उल्लंघन झालं नाही. शास्त्राचं उल्लंघन झालं आणि त्यामुळे एवढा मोठा अपघात घडला. आता तिथे जे आहेत धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी, हे याला साधारणतः महाभारतामध्ये चांडाळ चौकडे म्हटलेला आहे. आणि यांचा उल्लेख जो आहे तो महाभारतामध्ये एकत्रित होतो, एकाच वेळी येतो सगळ्यांचा, चारही लोकांचा. आणि धृतराष्ट्रो तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषे. अविचारी असा धृतराष्ट्र सगळ्या दुर्घटनेच्या मुळाशी होता. जे काही घडलं वाईट त्याच्या मुळाशी होता. आता ही संपत्ती म्हणजे काय? सगळी आसुरी संपत्ती. सगळे आसुरी लोक आहेत बघा. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी. दुर्योधन महाद्रुमः असं म्हटलं आहे. विकारी दुर्योधन आहे. दुर्योधनो महाद्रुमः. द्रुम म्हणजे वृक्ष, विशाल वृक्ष आहे आणि तो विकारी वृक्ष आहे. मन्युमयो महाद्रुमः. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः. मन्यू म्हणजे क्रोध, म्हणजे विकार. मय म्हणजे प्राचुर्य. सागरामध्ये पाणीच पाणी, आपण जलमय म्हणतो. जलमय पृथ्वी झाली. याच्यामध्ये विकार सोडून काही नाही. त्याच्याबरोबर सगळे तसेच गोळा झाले बघा. दुःशासन त्याचा अतिशय भक्त होता. दुर्योधनाचा लहान भाऊ त्याचा भक्तच होता. कर्णही त्याला येऊन जोडला. शकुनी त्याचा मामा, ते येऊन जोडले. सगळेच्या सगळेच काय बोलायचं. आणि त्याच्या मुळाशी आहे धृतराष्ट्र. ही संपत्ती आहे, पण ही आसुरी संपत्ती आहे. ती विनाशाला कारण होते, सर्व नाशाला कारण होते. आणि म्हणून गीता सांगते आणि स्वामीजी सांगतात की ही कर्म जे आहे फार महत्त्वाचं आहे. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इह अर्हसी. इह म्हणजे इहलोके. या जगामध्ये तुम्ही आले आहात. तुम्ही श्वास घेता, गीता म्हणते हे कर्म आहे, लक्षात घ्या, हे कर्म आहे. तुम्ही एक क्षणसुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. न कश्चित क्षणमपी एक क्षणसुद्धा जातु तिष्ठती अकर्मकृत. कर्म न करता आपण एक क्षणसुद्धा, म्हणजे गीतेची कर्माची व्याख्या किती व्यापक आहे तुम्ही लक्षात घ्या की नाही. खूप महत्त्वाचं आहे. एक क्षणसुद्धा आपण फक्त ते कर्म तुम्हाला बंधनाकडे घेऊन जातं की तुम्हाला कशाकडे घेऊन जातो? मुक्तीकडे घेऊन जातो. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात
की कर्म कशा तऱ्हेने केले पाहिजे हे समजून घेतल्यानेच त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पडू शकेल. एक पद्धती आहे. तुमच्याकडे सगळंच काही आहे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये. त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही काय स्वयंपाक करता. स्वयंपाक म्हणजे पाकशास्त्र म्हणजे चव आणणं, त्या पदार्थाला अनुकूल अशी चव आणणं, रुची आणणं, त्याला आपण पाकशास्त्र म्हणतो. सगळं आहे, सगळं केलं स्वयंपाक झालं आणि त्याला चव नाही आहे, रुची नाही आहे, कोण खाऊ शकत नाही आहे. म्हणजे कर्म झालं, वस्तू आहे, सगळंच काही आहे, पण जे फलं आहे ते फलं मात्र तुम्हाला मिळालं नाही. म्हणजे चुकलं, ते चुकलं. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इह अर्हसी. फार महत्त्वाचं आहे. गीतेचा हा संदेश फार महत्त्वाचा आहे. हे क्रमाक्रमानेच आपल्याला समजू शकेल. म्हणून आपण किती श्रवण केलं, किती अध्ययन केलं, किती चिंतन केलं ते पुरेसं नाही आहे. कारण सगळ्या गोष्टी पटकन कळत नाही. आधीच आपण आपल्या मनामध्ये खूपशा गोष्टी आणलेल्या आहेत ज्या सगळ्या अशास्त्रीय आहेत. म्हणजे काय, अशास्त्रीय पद्धतीने आपण श्रवण केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे, मनन केलेलं आहे आणि केलेलंच नाही आहे, दुसरंच काहीतरी केलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला न सुखम न परांगतीम न सिद्धीम. म्हणजे काय, त्याला अन्वव्यतिरेक म्हणतात शास्त्रामध्ये. जर आपल्याला सुख मिळत नसेल, मन अशांत आहे, मन चंचल आहे, दुःखी आहे, मनामध्ये बेचैनी आहे, व्याकुळता आहे, याचा अर्थ काहीतरी चुकलेलं आहे आपलं की नाही. जसं आपलं पोट काहीतरी गडबड करत आहे, बेचैन झालो, पोटामध्ये पोट ठीक नसेल तर आपण बेचैन होऊन जातो. ताप आलेला आहे, ताप काही रोग नाही आहे, पण तापाचं चिन्ह आहे, काहीतरी बिघडलेलं आहे. आता बिघडलेलं आहे म्हणून चिन्ह दिसतात आहे की नाही, आपल्याला याचे लक्षणं दिसतात. तसं आपल्या जीवनामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे. काय बिघडलेलं आहे, आपण काहीतरी चुकीच्या पद्धतीने केलं आहे. इतके दिवस चुकीच्या पद्धतीने केलं आहेत, आधी चुकीच्या पद्धतीने करतो आहे. मग आपल्याला जीवनभर आपले आईवडील ओरडतात. आईवडील काही आपले खरे गुरु नव्हेत, पण काही ना पद्धतीने आपल्याला ते मदत करतातच की बऱ्याच, पण त्याच्या पलीकडे करू शकत नाही. मग कोण करू शकतात, हे करू शकतात, अवतार पुरुष करू शकतात, संत महात्मे करू शकतात. ते आपलं सतत सांगतात, अगदी नेमकं सांगतात, अशा प्रकारे केलं तर होईल. कारण काय, तसे ते जीवन जगले आहेत, त्यांनी परांगती प्राप्त केलेली आहे, सुख प्राप्त केलेलं आहे आणि यश प्राप्त केलं आहे. म्हणून आपण त्यांना यशस्वी म्हणू शकतो. तुम्ही आम्ही यशस्वी नाही. आपला कोणी जय जयकार करत नाही आणि करायलाही नको, त्याला आपण पात्र नाही आहेत की नाही. जय जयकार कोणाला करायला पाहिजे, महात्म्यांचा जय जयकार करायला पाहिजे की नाही. आपण करतोच की नाही, आपण अवतारी पुरुषांचा, महात्म्यांचा जय जयकार करतोच. म्हणून ते म्हटलं आहे, यत्र कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो. तिथे विजय असतो, इतर वेळी विजय नसतो. म्हणून तुम्ही कर्म कशा तऱ्हेने केले पाहिजे की हे समजून घेतल्यानेच त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पाडू शकेल, हे गीता सांगते आपल्याला, शास्त्र सांगतं. आणि जसं मी म्हटलं सुरुवातीला की गीता ही हे शास्त्र आहे, स्मृतिशास्त्र आहे, स्मृतिप्रमाण आहे. उपनिषद हे श्रुतिप्रस्थान आहे, ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे. न्याय म्हणजे लॉजिक, बुद्धी. उपनिषदातले तत्त्व लॉजिकली तुमच्या डोक्यात बसले पाहिजे, नीट मेंदूमध्ये ते बसले पाहिजे. आणि कृष्णाने सांगितल्यामुळे स्मृती होते गीता. आपल्या जवळची आहे गीता. उपनिषद इतक्या जवळचे नाही आहेत. उपनिषद समजून घ्यायला तुम्हाला बराच त्या पद्धतीने समजून घ्याव्या लागतील, सहजही समजू शकत नाही. पण गीतेमध्ये, गीता ही स्मृतीच आहे, गीता श्रुतीच आहे. गीतेमध्ये उपनिषदच आहे, ते उपनिषद दुसरं काहीच नाही आहे. उपनिषदाला गीता अनुसरते म्हणून गीतेचं एवढं महात्म्य आहे. गीता आणि गीतेने जर उपनिषदाला अनुसरलं नसतं तर गीतेची महती मुळीच नसती, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नाही. सर्वात मोठं प्रमाण आहे उपनिषद. आता काय म्हणतात बघा, तुम्ही पक्के लक्षात ठेवाव्यास हवे की, स्वामीजी म्हणतात कर्मयोगामध्ये, तुम्ही पक्के लक्षात ठेवाव्यास हवे की समस्त कर्मांचा उद्देश, सिद्धांत वाक्य लक्षात घ्या,
समस्त कर्मांचा उद्देश म्हणजे तुम्ही पहिला श्वास घेतल्यापासून तर शेवटचा श्वास घेतपर्यंत जे काही मध्ये घडतं त्याला कर्म म्हणतात. त्यालाच आपण आयुष्य म्हणतो की नाही. आयुष्य म्हणजे नेमकं काय आहे की नाही. आपले श्वास मोजलेले असतात. त्यापैकी पहिला श्वास घेतो म्हणजे जन्माच्या वेळी घेतो आणि शेवटचा श्वास निधनाच्या वेळी घेतो की नाही. त्याच्यामधली जी अवधी असते, अंतर असतं, त्याला आपण आयुष्य म्हणतो की नाही. हे आयुष्य म्हणजे काय, त्यामध्ये आपण कर्म चालतं. जसं अगदी छोटं बाळ जन्माला ते कर्म करतं आहे, जगतं आहे, ते त्याला जगायची इच्छा आहे, मरायची इच्छा नाही आहे की नाही. अगदी पोटामध्ये सुद्धा असताना त्याला जगायची इच्छा आहे, त्याला मरायची इच्छा नाही आहे की नाही. तेव्हा ते गर्भपात मारतात ना, तो वाचवण्याचा प्रयत्न करतो. पोटातलं बाळ जे आहे त्याला जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला जातो कृत्रिम पद्धतीने, तेव्हा तो वाचण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, त्याला जगायचं आहे, बाहेर यायचं आहे, जीवन जगायचं आहे, मरायची कोणाची इच्छा नसते की नाही. पण ती आयुमर्यादा असते, आयुष्याची निश्चित मर्यादा असते. आणि त्यामुळे स्वामीजी म्हणतात, लक्षात ठेवायचं हवे, पक्के लक्षात ठेवायचं हवे की समस्त कर्मांचा उद्देश, त्याचा हेतू मनामध्ये जी शक्ती पूर्वीपासूनच वसत आहे तिला प्रकट करणे, आत्म्याला जागृत करणे हा होय की नाही. आपल्याला आत्म्याविषयी फार कमी माहिती आहे. आपल्या मनामध्ये जी शक्ती दडली आहे त्याविषयी आपल्याला फार कमी माहिती आहे. जसं आपण मोबाईल आहे, आपला अँड्रॉईड आहे की नाही, त्याची युटिलिटी आहे त्याची आपल्याला फार कमी माहिती आहे. किंवा कॉम्प्युटरच्या ज्ञानाविषयी आपल्याला फार कमी माहिती आहे की नाही. अफाट त्याचा उपयोग होऊ शकतो. हे उदाहरण झालं फक्त. हा मेंदू जो आहे, मानवी मेंदू आहे, अफाट शक्ती आहे त्याची की नाही. तो स्वतःला जाणू शकतो, मी कोण आहे, तो ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो. ब्रह्मनिर्वाणम मृच्छती असं म्हटलं आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. अर्जुना, त्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेता येते. ब्रह्मामध्ये अवस्थित राहण्याची स्थिती त्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. सुंदर वर्णन आहे गीतेमध्ये त्या ब्राह्मी स्थितीचं वर्णन आहे. ती फायनल आहे बघा की नाही. तो माणूस कृतकृत्य होतो, तो सक्सेसफुल होतो, त्याला म्हणतात यश. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती. ही प्राप्त झाल्यानंतर त्याला विमोह होत नाही. हा विमोह, ही मोहग्रस्तता, ही मूढता आपल्या पाचवीला पुजलेली आहे. लक्षात घ्या, पाचवीला पूजणं असा शब्द आहे, मराठी प्रयोग आहे की नाही. जन्माला येतो काहीतरी पाचवीचं पूजन होतं, म्हणजे अगदी सुरुवातीपासून आपल्या पाचवीला पुजलेली आहे. आपण मूढ म्हणून दुर्दैवाने मूढ म्हणूनच जगाचा निरोप घेतो. ही मोहग्रस्तता, ही मूढता गीतेमध्ये तर खूप झालेली आहे की नाही. ही मूढता, ही मोहग्रस्तता आपल्याला अगदी प्रारंभापासून आहे, दुर्दैवाने ते शेवटपर्यंत राहते. आणि ते घेऊनच आपण जगाचा निरोप घेतो आणि म्हणूनच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून म्हणते कर्मबंधम प्रहास्यसी. हे तुम्हाला तोडता येतं, तुम्ही पूर्ण होऊ शकता. आज अपूर्ण म्हणजे इतके अपूर्ण होत आपण, आणि आपण स्वतःला सगळं काही समजतो, परिपूर्ण समजतो आणि आधी समजलं पाहिजे. आणि संपूर्ण अध्यात्मशास्त्राचं बीज तेच आहे की तुम्ही अहंकाराने समजून घेता. अहंकार विमूढात्मा कर्ता मिती मन्यते की नाही. हा विमूढ आत्मा म्हणजे जीवात्मा, म्हणजे तुम्ही आम्ही अहंकाराच्या प्रेरणेने स्वतःला करता समजतो. ईश संकल्पच फक्त आहे, जीवसंकल्प नावाची गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला थोडं समजत असेल तर. मनामध्ये जे विचार उठतात त्याला संकल्प म्हणतात. आपल्या मनात संकल्प उठतात आणि त्याप्रमाणे आपण करतो किंवा करत नाही. करतुम अकर्तुम अन्यथा करतो. मी करेन किंवा नाही करणार की दुसऱ्या पद्धतीने करेन, त्याला म्हणतात संकल्प आहे तो. तुम्हाला वाटतं की मला माझ्या मनामध्ये संकल्प उठतो, तसं शास्त्रामध्ये तसं नाही आहे. तो संकल्प ईश संकल्प आहे, हा वैश्विक संकल्प आहे. वैश्विक संकल्पाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडत असते आणि विश्वामध्ये घडत असते, आणि विश्वाचाच तुम्ही भाग आहात, तुमच्यामध्ये तशीच घडत असते. याला ज्ञान म्हणतात, याला आत्मज्ञान म्हणतात. हे मिळवण्यासाठी आपल्याला एक जन्म पुरेसा नाही आहे, अनेक जन्म लागू शकतात. आणि या जन्मामध्ये आपण जे मिळवतो ते मिळवतो की एका जन्मातच मिळवतो. आपण नोकरी करतो, पैसे कमावतो, रिटायर्ड होतो, पैसे आपल्याकडे, छान सुखाने जगतो की नाही.
पण हे आत्मज्ञान तसं नाही आहे, परांगती तशी नाही आहे. हे एवढं समजून घेण्यासाठी कित्येक जन्म लागू शकतात. की नाही, कित्येक जन्म तुम्हाला लागू, अनेक जन्म संसिद्धम, की नाही, अनेक बहुनाम जन्मना म्हणते, गीतेचे श्लोक आहेत हे. अनेक जन्मांच्या शेवटी अनेक जन्मांच्या शेवटी म्हणजे कित्येक जन्म लागू शकतात. सिद्धीसाठी कित्येक लोक प्रयत्न करतात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारो मनुष्यांमधनं एखादाच मनुष्य फक्त प्रयत्न करतो. यतताम अपि सिद्धानाम, अशा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा कश्चिन एखादाच मला शरण येतो आणि मला प्राप्त करतो. म्हणजे इतकी कठीण गोष्ट आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की गोष्ट कठीण आहे, म्हणजे खूप कठीण आहे आणि म्हणून ती अतिशय मूल्यवान आहे. ती तुम्हाला थोडी जरी प्राप्त झाली, हे आत्मज्ञान थोडं जरी प्राप्त झालं, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, थोडं जरी तुम्हाला समजलं तरी ती महान भयापासून तुमचं रक्षण करेल. म्हणून समस्त कर्मांचा उद्देश, तुम्ही जन्मभर अशा प्रकारे कर्म करा. गीता म्हणते की सगळेच काही विवेकानंद नसतात, शंकराचार्य नसतात, सगळेच काही ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज वगैरे नसतात. आपण सर्वसामान्य लोक आहोत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना लौकिक जीवन यशस्वी करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून अर्जुनाला युद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. ते लौकिक गोष्ट आहे. त्याला जय मिळवणं अत्यंत आवश्यक आहे, पण ती लौकिक गोष्ट आहे. युद्धस्व जेतासी रणे सपत्नान. अर्जुना, तू ह्या सगळ्या शत्रूंना मार, सगळ्यांना मार आणि युद्ध जिंक. हा उपदेश आहे. याला उपदेश म्हणत नाही. हे काय, याला काय म्हणतात? उपदेश म्हणजे मुक्तीसाठी केला त्याला उपदेश म्हणतात. हे काय आहे? याला प्रासंगिक उपदेश, एष प्रासंगिक उपदेश आहे, प्रसंगाला अनुरूप आहे. अरे कमीत कमी तुला यश मिळेल. जित्वावा मोक्षसे महिम भोक्षसे महिम. महिम म्हणजे पृथ्वी. तू मेलास तर तुला स्वर्ग मिळेल, जिंकलास तर तुला पृथ्वीचा उपभोग घ्यायला मिळेल. हा काही अध्यात्मज्ञान नाही आहे, पण हे आवश्यक आहे. याचं कारण असं की तुमचं लौकिक जीवन तुम्हाला यशस्वी करायला पाहिजे, पण तिथेच थांबायला नको. तिथे थांबले की तुम्हाला जसं म्हटलं आहे आपण की न सुखम न परांगतीम, की नाही. आणि इथे पहा, आत्म्याला जागृत करणे हाच होय. पूर्ण शक्ती आणि पूर्ण ज्ञान प्रत्येकाच्याच अंतर्यामी वास करीत असतात. आणि ही सारी भिन्न भिन्न कर्म म्हणजे जणू काही त्यांना प्रकट करण्यासाठी, त्यांना जागे करण्यासाठी केलेले आघातच होत. फार सुंदर वाक्य आहे नाही. म्हणजे कर्मचं आणि याचं किती सुंदर जोडलं आहे बघा. कर्म हे तुम्हाला मुक्तीकडे म्हणजे बंधनातून मुक्त करतं. जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्य नामयम, दुसरा अध्याय. नाही, जन्म हे बंधन आहे, म्हणजे पुन्हा जन्मावं लागणं हे बंधन आहे. तुम्ही पास झाले नाही, पुन्हा तुम्हाला त्याच वर्गात बसावं लागेल, हे बंधन आहे. तुम्हाला वरच्या वर्गात जाता येणार नाही, हे बंधन आहे. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास झाले नाही. का पास झाले नाही? तुम्ही पुरेसा अभ्यास केला नाही, म्हणून तुम्ही नापास झाले. त्याला म्हणतात जन्मबंध म्हटलं आहे त्याला. की पुन्हा पुन्हा जन्म घ्यावं लागणं हे बंधन आहे. जेव्हा तुम्ही मुक्त होऊ शकता, मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त होऊ शकता, त्यामुळे तसं केलं का नाही? तुम्हाला करता येतं. हत्तीला करता येत नाही, घोड्याला करता येत नाही, वाघाला करता येत नाही, उंदराला करता येत नाही, मांजरीला करता येत नाही, कोणाला करता नाही. तुम्हाला करता येतं ते. की नाही, त्यांची शरीर तशी नाही आहेत, तुमची शरीर तशी आहेत. मनुष्य शरीर तसं आहे. गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. की नरदेह असा आहे की तुम्ही सर्व बंधनांच्या पलीकडे जाऊ शकता. आणि आपण जन्मभर बंधनच आहोत. जन्मबंध विनिर्मुक्ता. हा सुंदर आहे. मुक्ता हा, निर्मुक्ता हा, विनिर्मुक्ता. गीतेची शब्दावली फार सुंदर आहे. कॉइनिंग फार वंडरफुल आहे गीतेचं. जन्मबंध विनिर्मुक्ता हा, तिथून मुक्त आता. आणि काय मिळतं? पदम गच्छन्ते. तुम्हाला असं काही पद मिळतं. आपण बरेचसे पदं मिळवलेले आहेत, की नाही.
ते पदाला काही महत्त्व असतं. पण खरं पद काय आहे? पदम गच्छन्ती. काय सुंदर शब्द वापरला गीतेमध्ये की पदम गच्छन्ती अनामयम. आमय म्हणजे काय? आमय म्हणजे रोग. रोग म्हणजे काय? उपद्रव आहे की नाही. रोग झाला की आपल्याला त्रास होतो, उपद्रव म्हणतो आहे की नाही. छान सगळं छान चाललं होतं आणि मध्येच पोट दुखायला लागलं, मध्येच ताप आला, आता सगळं आपलं सगळं बिघडलं, आपला कार्यक्रम बिघडला, आपलं दिनचर्या बिघडली की नाही. म्हणून त्याला म्हटलं आमय. गीतेत शब्द वापरला आहे पदम गच्छन्त्यना. तुम्हाला असं पद मिळेल ते अनामय पद म्हणजे जिथे आमय नाही आहे. शंकराचार्यांनी या आमय पदम गच्छन्त्यनामय फार सुंदर व्याख्या केलं आहे. पदम गच्छन्त्यनामयम सर्वोपद्रवरहितम पदम गच्छन्ति अनामयम असं म्हटलं आहे त्यांनी. जीवनभर उपद्रव. तुम्ही ते बसले आहात, थोडे शांतपणे बसले आहात, स्वस्थ चित्त आहात, पण उपद्रव जीवनभर उपद्रव असतो आहे की नाही. घरात उपद्रव आहे, घराच्या बाहेर गेलं तरी उपद्रव आहे की नाही. उपद्रव म्हणून त्याला सर्वोपद्रवरहितम. सुंदर आहे. सर्वोपद्रवरहितम म्हणजे सर्व प्रकारच्या उपद्रवांच्यापासून ते पूर्णपणे सुटलेलं आहे असं पद तुम्हाला मिळेल. अनामयम पदम गच्छन्त्यनामयम जन्मबंध विनिर्मुक्ता. पुष्कळ आहे. स शांतीमधी गच्छती ब्रह्मनिर्वाण मृच्छती. गीतेमध्ये तुम्हाला नेमकं काय इतकी निश्चितेची इतकी जाणीव आहे, इतकं स्पष्टपणे म्हटलं आहे, तरी पण आपण ते मनावर घेत नाही. आपण मनावर तेच घेतो जे आपल्या मनाला पटतं. आपल्या मनाला तेच पटतं जे आपले संस्कार असतात की नाही. म्हणून विचित्र आहे बघा, काही लोकांना काही पटू शकतं. किती विचित्र गोष्ट आहे. ते पूर्णपणे अशास्त्रीय असतं, पूर्णपणे नुकसानकारक असतं आहे की नाही. स्वतःचं नुकसान करतं. तसं तर काही काही मतवाद सिद्धांत आहेत की नाही. आपल्याला माहीत आहे की किती नुकसान होत आहे, किती युद्ध होत आहे, किती मारकट होते आहे, किती रक्ताच्या नद्या वाहतात आहे. पूर्णपणे चुकीचं आहे. पण जो करतो त्याला चुकीचं वाटत नाही. त्याला वाटतं मी करतो आहे बरोबरच करतो आहे. 100% त्याचा विश्वास, त्याला श्रद्धा म्हणतात. तामसी श्रद्धा आहे ती. किती आश्चर्य आहे बघा. त्याला वाटते बरोबरच आहे माझं. आणि जे शहाण्या माणसाला पूर्णपणे चुकलेलं आहे, 100% चुकलेलं आहे, पण त्याला वाटत नाही चुकलेलं आहे म्हणून. म्हणून या श्रद्धा फार महत्त्वाच्या असतात. सात्विक श्रद्धा पाहिजे. आपल्या आतमध्ये जी शक्ती पूर्वीपासूनच वसत आहे, पूर्वीपासून म्हणजे आपला स्वभाव आहे तो की नाही. आत्म्याचा स्वभाव हा सुखस्वरूप आहे. सत चित सुख. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे त्याला आत्यंतिक सुखमश्नुते असं म्हटलं आहे. अक्षयम सुखमश्नुते म्हटलं आहे. आपल्या सुखाच्या काही कल्पना असतात आहे की नाही. थोडंफार सुख आपण मिळवलं असतं. अर्थात ते सुख म्हणजे ह्याच लौकिक स्तरावरचं असतं, त्याला काही जास्त महत्त्व नसतं. पण आपल्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व असतं. ते मिळवण्यासाठी आपण जन्मभर धडपड करतो. पण ते शास्त्राला काही त्यात विशेष काही कौतुक नाही त्याचं काही. त्याचं काही विशेष कौतुक नाही आहे नाही. ते म्हणतात सुखाला विशेषण तुम्ही काय देणार? ते म्हणते काही देता येत नाही. पण ते अक्षयम सुखमश्नुते. काय सुंदर आहे बघा. ज्याला क्षय नाही आहे असं सुख अश्नुते प्राप्नोती. त्याला असं अक्षयम सुखम मिळते. आत्यंतिकम सुखम अश्नुते. आत्यंतिक सुख मिळतं. आता आपल्याला कसं कळणार ते की नाही. आणि सुख असं काही दिसत नाही ते. कोणी गोड खाल्लं तर त्यालाच माहीत आहे, दुसऱ्याला काय कळणार ते. थोडीफार कल्पना येऊ शकते, चुणूक येऊ शकते, पण एरवी कसं कळणार. लहान मुलगा चॉकलेट खातो, त्याच्या चेहऱ्यावर दिसतं की त्याला खूप आनंद होतो आहे. मोठ्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कारण दाखवत नाहीत ते परवडणार नसतं. चॉकलेट खाऊन हा आनंद दाखवतो म्हणजे अजून काय हा मुलगाच आहे काय असं वाटतं आपल्याला आहे की नाही. आत्यंतिकम सुखमश्नुते. म्हणून हे आत्म्याला जागृत करणं, आत्म्यामध्ये तिन्ही गुण वसत असतात. म्हणजे ते गुण त्याची इंट्रिन्सिक आहे, त्याचा तो स्वभाव आहे. चैतन्य, सत्ता आणि सुख किंवा आनंद हे त्याचे स्वभाव आहेत आणि ते आत्यंतिक आहे आणि अक्षय आहेत. आपल्याला नीट न कळल्यामुळे आपण काय करतो, संपूर्ण जीवन एका विशिष्ट पद्धतीने घालवतो आणि याच्याकडे वळतच नाही. आणि न वळल्यामुळे आपली इतकी हानी करून घेतो, इतकं नुकसान करून घेतो. म्हणून हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कर्माचा प्रभाव आपल्या जीवनावर पडणारा, आपल्या चारित्र्यावर पडणारा. आपलं खरं चारित्र्य जे आहे, हे खरं चारित्र्य जे आजचं आपलं आहे ते खरं चारित्र्य नाही आहे की नाही. युधिष्ठिर चारित्र्यवान होता.
युधिष्ठिर सामर्थ्य संपन्न होता, भीष्माचार्य सामर्थ्य संपन्न होते आणि चारित्र्यवान होते, परंतु तिथेच थांबलं ते. आत्मज्ञानाचा मागोवा न घेतल्यामुळे त्यांनी जे जे काही केलं त्याचा परिणाम कुठे चुकत गेला, विनाशाकडे गेला आणि शेवटी महायुद्ध झालं आणि खूप नुकसान झालं. ते गेले वगैरे वगैरे. महाभारताचा गीतेच्या पार्श्वभूमीवर हे करायला पाहिजे, विचार व्हायला पाहिजे. याचं कारण मला म्हणजे याच्यावर बऱ्याच विद्वानांनी विचार केलेला आहे, बरंच याच्यावर चिंतन झालेलं आहे की महाभारतामध्ये याच्यात गीतेत सांगितलं आहे जो ब्रह्मनिर्वाण मृच्छती, ब्रह्मनिर्वाण प्राप्त झालं एकही दिसत नाही, की नाही, कोणी दिसत नाही. व्यास आणि कृष्ण सोडले तर कोणी दिसत नाही. मग गीता आली कशाला? गीता याच्यासाठी आली आहे की ती तुम्ही हे एवढे मोठे मोठे लोक जगतात ते खरं यश नव्हे, खरं यश ते नव्हे, हे सांगण्यासाठी गीता आलेली असं मला वाटतं. नाही तर एकही दिसत नाही त्याच्यामध्ये. मी 18 लोक शोधून काढले आहेत महाभारतातले, सगळ्यात टॉपचे लोक. गौण पात्र खूप आहेत, भरपूर आहेत, त्याचा आपण विचार करू शकत नाही. मुख्य ज्याचा उल्लेख केल्याशिवाय महाभारत आपण पुढे जाऊ शकतच नाही, अशा लोकांमध्ये कुठेच तुम्हाला दिसत नाही. किती आश्चर्य आहे. म्हणून ती गीता आलेली आहे सांगण्यासाठी की नुसतं चांगलं होऊन चालणार नाही, नुसतं चारित्र्यवान होऊन चालणार नाही, चारित्र्यवान व्हायलाच हवं, नीतिमत्ता असायलाच हवी, नाही मग काहीच अर्थ नाही आहे. त्याच्या पलीकडे जायला पाहिजे, कारण नीतिमत्ता तशी राहत नाही, चारित्र्य तसं राहत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की जर तुमच्या जीवनाला तो जो परमपुरुषार्थाचा स्पर्श नसेल तर तुमचे तिन्ही पुरुषार्थ चुकतील. अर्थपुरुषार्थ चुकेल, कामपुरुषार्थ चुकेल आणि धर्मपुरुषार्थ पण चुकेल. ते महाभारतात दिसतं तुम्हाला, आहे की नाही. युधिष्ठिर म्हणतो, ते यक्ष प्रश्न आहे ना, कफ पंथा, मार्ग कोणत्या मार्गावर चालायला पाहिजे म्हणजे आपण निर्धोकपणे चालू शकू. युधिष्ठिराने उत्तर दिलं आहे, फार सुंदर आहे की नाही. महाजनो येन गतस्स पंथा, महापुरुष ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून आपल्याला जायला हवं. पण ते गेलेत काय? नाही गेलेत. कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे सगळे वागलेत काय? नाही वागलेत. नाही, युधिष्ठिर नाही वागला. अर्जुनाचा गीताच आहे की नाही. भगवंतानी त्याला गीता सांगितली नसती, कमीत कमी युद्ध लढण्यापुरते जरी सांगितले, तो युद्धाला तयार झाला, तेवढीच सांगितलं. युद्ध त्यांनी केलंच नसतं अर्जुनाने, स्वधर्म त्यांनी गमावला असता की नाही. पापमवाप्स्यसि, आणि पापाचा भागीदार झाला असता, असं गीता म्हणते, असं भगवान म्हणतात. म्हणून आपल्या आतमध्ये ती शक्ती आहे याची जाणीव करून देतं आपल्याला शास्त्र. तुमच्या आतमध्ये आत्मतत्व आहे, आत्मशक्ती आहे, आणि तिला जागृत करणं, तिला प्रकट करणं, आणि पूर्ण ज्ञान आपल्यामध्ये आहे. ते कसं जागृत करायचं? आपल्या हातात टूल काय आहे? आपल्या टूल आहे कर्म आहे आपल्या हातामध्ये की नाही. ते कर्म एका विशिष्ट पद्धतीने केलं तर तुम्हाला ते मिळेल, तसं नाही केलं तर तुम्हाला मिळणार नाही. साधं इक्वेशन आहे. म्हणून तुम्ही असम्मूढ जानाति असं म्हटलं आहे गीतेमध्ये. माम एव असम्मूढो जानाति. तुम्ही मूर्खपणा, मूढ शब्द तुम्हाला माहिती आहे. सम्यक मूढ म्हणजे पूर्ण मूढ आहे तो, त्याला सम्यक मूढ, सम्मूढ म्हटलं आहे. यो माम एव असम्मूढो जानाति. हे परमतत्व माझ्यामध्ये आहे. मी काही साधा लौकिक मनुष्य नाही, 2 हात 2 पाय आहे, उभा राहतो 2 पायावर, मला शेपटी नाही आहे, कान माझे छोटे आहेत. ही माझी ओळख नाही आहे की नाही. माझी ओळख आहे माझ्यामध्ये आत आहे. हृदय सन्निविष्टो की नाही, मत्तज्ञानमपोहनंच. माझ्या हृदयामध्ये देव आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेशे तिष्ठती. हृदयात परमात्मा आहे की नाही, आणि ती माझी खरी ओळख आहे. प्रत्येक पशूंच्या, पक्ष्यांच्या, झाडांच्या मध्ये तो परमात्मा आहे, पण तो आहे त्याला माहीत नाही, त्याला माहीत करून घेता येत नाही, तो प्रकट होत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये मात्र ती शक्यता आहे, ती त्याला पोटेन्शियलिटी पोटेन्शियलिटी आहे, त्याला ते कळू शकतं, त्याला माहीत होऊ शकतो. आणि तो जेव्हा करत नाही तेव्हा तो चुकतो, तो अपयशी होतो. त्यामुळे जानाति पुरुषोत्तमम, ते अत्युत्तम तत्पुरुषोत्तम म्हणजे अत्युत्तम तत्व, परमोच्च तत्व माझ्यामध्ये आहे. माझी ओळख मनुष्य नाही आहे, माझी ओळख पुरुष स्त्री नाही आहे की नाही. माझी ती ओळख नाही, ती प्रासंगिक ओळख आहे की नाही. कोणी मला नाव विचारलं नाव सांगेन,
पण ती माझी खरी ओळख नाही आहे. मी कोण आहे ती माझी खरी ओळख नाही आहे. माझं नाव काय, अमुक अमुक, प्रत्येकाची काय नाही. आपण 4-5 ओळी तरी लिहू शकतो स्वतःच्या बाबतीमध्ये, आहे की नाही? किंवा जास्त ते एक पान लिहू शकतो, आपलं बायोडाटा लिहू शकतो, तेवढं. त्याच्या पलीकडे काय घेणार आपण, आहे की नाही? पण ती ओळख फक्त लौकिकासाठी आहे, ती खरी ओळख नाही आहे. माझी खरी ओळख आहे की मी परमात्म्याशी एक आहे. मी खरा परमात्मा. हे फक्त आवरण आहे. वासांश वांस म्हणजे वस्त्र, हे वस्त्र आहे, फक्त आवरण आहे. हे माझी खरी ओळख नाही आहे. माझी खरी ओळख आहे सर्वविद भजती माम सर्वभावेने. म्हणजे तुम्हाला कर्म कुठे घेऊन जाऊ शकत बघा, तो मनुष्य सर्वविद होतो. म्हणजे आपण सर्वविद शब्द सर्वज्ञ आपलं. सर्वविद भजती माम, असा मनुष्य काहीही करीत असला, सर्वथा वर्तमानेन असं म्हटलं आहे, तो कसाही वागत असला तरी तो माझंच भजन करतो, माझ्याशीच एकरूप झालेला आहे. एरवी आपण कशीही वागत असलो तरी आपण त्या सत्तत्वाच्या, परमात्म तत्त्वाच्या, सत्ताच्या खूप खूप दूर असतो. म्हणून गीता आणि कर्मयोग स्वामीजींचा आपल्याला हे सांगतो आहे की तुम्ही सर्ववित्वा भजती माम सर्वभावेन माम भजती, असं अर्जुनाला सांगतात. म्हणजे आपल्या मनामध्ये जो संकल्प आहे, जे विचार येतात, ते ईश्वराला धरून असायला पाहिजे. तेच कर्म, तुम्हाला काही वेगळं करावं लागत नाही. यद्यत करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. हे शंभो, मी जे काही कर्म करतो ती तुझी आराधना आहे. हे शास्त्र आहे, हे शास्त्र आहे. यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तुमची लौकिक कर्म असो, खाणं लौकिक कर्म आहे. अश्नाशी, अश्नन म्हणजे खाणं, लौकिक कर्म आहे की नाही? आणि जे बाकीचे 3 कर्म आहे ते अलौकिक कर्म आहे. तुमचे लौकिक कर्म असो, यदश्नासी यज्जुहोसी यदश्नासी ददासी, ते अलौकिक कर्म आहे. लौकिक असो की अलौकिक, तुमचं प्रत्येक कर्म तुम्हाला परमात्म्याच्या जवळ घेऊन जातं आणि शेवटी परमात्म्याशी तुम्ही विशते तदनंतरम, तुम्ही परमात्म्याशी एकरूप होता, आहे की नाही? तुम्ही परमात्म्याशी एकरूप होता. म्हणून तुमच्यापुढे स्पष्टपणे एक ध्येय ठेवलेलं आहे, एक गोल ठेवलेला आहे, जे तुम्हाला पोचायचं आहे, की नाही? म्हणून त्याला 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. इति गुह्यतमं शास्त्रम मिदमुक्तम मया अनघ. हे अनघ म्हणजे हे निष्पाप अर्जुनाला महात्मा पण म्हटलं आहे, की नाही? तो त्याच्यात सात्विकता खूप होती. इति गुह्यतमं शास्त्रम, हे अर्जुना गुह्यतमम शास्त्र आहे. सहजासहजी तुमच्या वाटेला जात नाही, तुम्ही त्याच्या वाटेला जात नाही, असं आपण समजूया थोड्या वेळासाठी, की नाही? तुमचा त्याच्याशी संबंध येत नाही आणि त्या शास्त्राचा तुमच्याशी संबंध येत नाही, म्हणून त्या गुह्यतम. नुसतं गुह्यतम नाही. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ. माझ्याकडून तुला सांगितल्या गेलेलं हे अतिगुह्यतमं शास्त्र आहे, नाही? आता हे शास्त्र तू जाणून घे. एतत् बुद्ध्वा, एतत् म्हणजे हे गुह्यतमं शास्त्र, बुद्ध्वा जाणून घे, जाणून घे, बुद्धीने जाणून घे, समजून घे, त्याप्रमाणे वाग. त्यांनी काय होईल आहे? एतत् बुद्ध्वा तू बुद्धिवान होशील. बुद्धिवान शब्द फार छान आहे. आपल्याला आपल्या बुद्धीचा फार अहंकार असतो. आम्ही हे लोकांना समजत नाही, मला समजतो की नाही? आपण बुद्धिमान आहोत, इतर लोकांमध्ये तेवढी बुद्धी नाही आहे, कमी बुद्धी आहे किंवा नाही आहे, निर्बुद्ध लोक आहेत, मूढ आहेत, असं आपण समजायला मोकळे असतो. गीता काय म्हणते? हे तुम्हाला जर गुह्यतमं शास्त्र माहीत असेल तर तुम्ही एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात, तर तुमची ओळख बुद्धिमान म्हणून होईल. तुम्हाला बुद्धिमान म्हणता येईल. एरवी तुम्ही स्वतःला बुद्धिमान समजा, मनातल्या मनात समजा की त्या लोकांना सांगा मी बुद्धिमान आहे म्हणून, पण त्याला काही अर्थ नाही आहे. खरे बुद्धिमान तेव्हाच होणार तुम्ही जेव्हा तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय, तुम्ही कोण आहात ही तुमची ओळख तुम्हाला तंतोतंत कळेल, तेव्हाच तुम्ही बुद्धिमान आहात, एरवी नाही. आणखी एक गोष्ट आहे, कृतकृत्य तुम्ही व्हाल. सुंदर शब्द आहे. कृतार्थ, कृतकृत्य सुंदर शब्द आहेत. म्हणजे आपण त्याला इति कर्तव्यता म्हणतो, कर्तव्याची समाप्ती, शेवट.
आपण कधीही म्हणू शकत नाही, जन्मभर म्हणू शकत नाही, कित्येक जन्म जरी आले तरी आपण कृतकृत्य नसतो, लक्षात घ्या. म्हणून हे शास्त्र तुम्हाला कृतकृत्य बनवतं आहे. तुम्ही कृतकृत्य होता आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे कर्म करायला पाहिजे की जेणेकरून ज्यामुळे आपण ते परमतत्व प्राप्त करून घेऊ शकू. आज आपल्यापक्षी हे फक्त शब्द आहेत नाही, गीता आपल्यापक्षी फक्त श्लोक आहेत, काही 700 श्लोक आहेत. पण ते श्लोक व्हायला नको, ते आपल्यासाठी एक रोडमॅप व्हायला पाहिजे. आजकाल GPS असतो ना, आपल्याला कुठे जायचं आहे, आपण इथे जायचं आहे, आपल्याला तो बसतो इथून इकडे वळा, तिकडून वळा, 200 मीटर जा, नंतर डावीकडे वळा, मग आणखी 500 मीटर जा, मग 14 किलोमीटर सतत चालत राहा. नंतर बघा, हे GPS आहे ते की नाही, हा रोडमॅप आहे. तुम्हाला निश्चित प्रकारे तुम्ही त्याप्रमाणे गेले तर तुम्ही आपल्या मुक्कामाला निश्चितपणे पोचाल, न चुकता पोचाल. त्यामुळे तुम्हाला हे शास्त्र सांगतं की तुम्ही कर्म करा. कर्म करायला तुम्हाला अध्यात्मशास्त्र तुम्हाला आळसाला तिथे स्थान नाही आहे. अकर्मण्य त्याला याचं स्थान नाही आहे, चुकीचा समज येतो आहे की नाही. तुम्हाला अध्यात्म हे खूप कर्मप्रवण बनवतं. ह्या महापुरुषांनी जी कर्म केली आहे त्याचं सामान्य माणूस त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. संतांनी जी कर्म केली आहे सामान्य माणसं काय कल्पना करू शकतात. आपण काय कर्म करून कोण करणार, 2-4 पैसे कमवणार, आपण 2-4 लोकांना पोचणार, आणखी काय करणार, आपलं कर्तृत्व काय आहे, काहीच नाही आहे. हे संत काय प्रचंड काम करतात. विवेकानंदांनी काय प्रचंड, शंकराचार्यांनी काय प्रचंड काम केलं, व्यासांनी काय केलं, कृष्णाने काय केलं, आपण कल्पनाच करू शकत नाही की नाही. आपण आपली पाठ थपटून घेतो. त्या समजा पाहिजे हे काम म्हणजे हे करतात आणि खरं काम ते आहे. याचं कारण काय, जगाचं कल्याण होतं. जग सन्मार्गाला लागतं. आपल्या आचरणामुळे 10 चांगले लोक वाईट होतात आहे की नाही. हे चांगल्या माणसाला आपल्याला बघून आपल्याला डोळ्यासमोर ठेवून ते पण वाममार्गाला लागतात की नाही. हे काहीच नाही, हा लोकसंग्रह नाही आहे हा. म्हणून अर्जुन म्हणतो, अरे अर्जुन तू करतो लोकसंग्रह मेवा अशी संपश्चन करतो महाराज. अरे तिकडे लोक तुझ्याकडे बघून काम करतो, बघा ते सुद्धा बिघडतील तुझ्यामुळे. म्हणून तुमचे हेतू स्पष्ट पाहिजे. गीता ही आपल्याला हेतूविषयी खूप जागरूक सांगते. तुमचे हेतू खूप शुद्ध पाहिजेत, स्पष्ट पाहिजेत की नाही. त्याला आजकाल एजेंडा म्हणतात, कार्यसूची. तुम्हाला काय करायचं आहे की नाही. आजकाल एजेंडा शब्द खूप तुम्हाला ऐकू येतो, लोक स्लो याच्या मीडियावर ऐकू येतो. अजेंडा म्हणजे कार्यसूची, विषयसूची. पहिला काय विषय, दुसरा काय विषय, तिसरा काय विषय, चौथा विषय काय आहे तुम्हाला की नाही. आणि ते बरोबर तुम्हाला अगदी पायरी पायरीने तुम्हाला समोर घेऊन जातं. गीतेचं हे महत्त्व आहे. आणि कर्मयोग स्वामींचा अद्भुत आहे की नाही. म्हणजे गीता जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर गीतेवर खूपसे ग्रंथ लिहिले आहेत, शेकडो ग्रंथ लिहिले आहेत आणि पुढे पण लिहिले जाणार आहेत. पण अतिसुंदर ग्रंथ, अगदी शास्त्रीय ग्रंथ म्हणता येईल. शास्त्रीय पद्धतीनं स्वामींविषयी काय बोलायचं, स्वामी विवेकानंदांविषयी की नाही. ते तर सनातन धर्माचे प्रणेते होते, युगपुरुष होते. आपल्याला समजेल, सहज समजेल. थोडं तुम्हाला धैर्यपूर्वक वाचावं लागेल, एक एक ओळ वाचावी लागेल, ती समजून घ्यावी लागेल, त्याच्यावर चिंतन करावं लागेल आणि पुढे जावं लागेल. गीतेच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला तसंच करावं लागेल आहे की नाही. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. कारण आपल्या दृष्टीने आपण कधी याच्या वाटेला गेलो नाही, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं आपल्याला समजत नाही, नवीन आहे. ठीक आहे, ऐका, समजून घ्या. विविध मार्ग आहेत, प्रत्येक मार्ग समजून घ्या, पण समजून घ्या. तुम्हाला आज कमी समजेल, चुकीचं समजेल, पण ती चूक दुरुस्त होईल आहे. म्हणजे हेतू खूप महत्त्वाचे असतात. इथे 7 हेतू दिले आहेत. आपण हे सगळं पुढच्या वेळी बघू की नाही. त्या हेतूमुळे तुमच्या कर्मामध्ये फरक पडतो आणि त्यामध्ये तुमचं बंधन आहे की मोक्ष आहे हे ठरत असतं की नाही. दैवी संपद विमोक्षाय, तुम्ही दैवी संपत्ती जर गोळा केली तर तुम्हाला मुक्त होता येईल. निबंधाया सुरीमता, आणि तुम्ही आसुरी संपत्ती गोळा, 16वा अध्याय. आसुरी संपत्ती गोळा केली तर तुम्हाला ती बांधणार. आता कल्पना करा, तुम्हाला कर्कसून बांधलेलं आहे सगळीकडून, हात नाही हलत आहेत, पाय हलवत आहेत नाही, डोकं हलवत आहेत, काय हलत आहे. तुम्ही काय सुखी व्हाल? तुम्ही किती बेचैनी व्हाल, किती दुःखी व्हाल. तुम्ही खोड्यात अडकलेले आहात. खोड्यात अडकणं म्हणजे काय, तुम्हाला काहीच काय, हात नाही हलवत आहेत, पाय, किती दुःखाची गोष्ट आहे की नाही. मुक्तीची कल्पना काय अद्भुत आहे की नाही. भारतामध्ये ही जी मुक्तीची संकल्पना आहे, ही, माझा वेळ संपलेला आहे तरी मी थोडासा वेळ घेतो मी. मानवाच्या स्वरूपाचे व अंतर्जगतातील रहस्याचे अनुसंधान याच भारतात सुरू झाले. काय अद्भुत आहे स्वामींच्या व्याख्यानात, मद्रासच्या व्याख्यानातलं हे लेख आहे. ह्याच भारतात प्रथम आत्म्याचे अमरत्व, सर्वसाक्षी ईश्वराचे अस्तित्व, समस्त प्रकृतीत व समस्त जीवात ओतप्रोत भरलेला ईश्वर
यांसंबंधीचे सिद्धांत उदयास आले. धर्म व तत्त्वज्ञान यातील सर्वोच्च आदर्श या भारतातच चरम अवस्थेप्रत पोचले. फार सुंदर वाक्य, एक एक शब्द मला काय अद्भुत आहे. ह्याच भूमीमधून तत्त्वज्ञान व धर्म यांनी महापुराप्रमाणे वेगाने बाहेर पडून सर्व जग वारंवार व्यापून टाकले होते आणि ह्याच भूमीतून जीर्ण झालेल्या भारताचे योगदान जगाला किती अद्भुत आहे बघा. ह्याच भूमीतून जीर्ण झालेल्या विभिन्न मानववंशांना नवजीवन व शक्ती प्रदान करण्यासाठी पुन्हा एकदा तसाच महापूर वाहू लागला पाहिजे. शतकानुशतके होत आलेले आघात, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल या सर्वांना पुरून उरणारा हा भारत देश होय. काय नंतरच बघा, ही भूमी, ही भारतभूमी आपल्या अमरशक्तीनिशी व अविनाशी जीवनानिशी जगातील कोणत्याही पर्वताहून अधिक दृढपणे उभी आहे. तिचे जीवन आत्म्याप्रमाणे अनादि अनंत व अविनाशी आहे. आपण अशा या भारतभूमीचे सुपुत्र आहोत हे आपल्याला जाणीव पाहिजे की नाही. आपण सर्वसामान्य नाही आहे, जगातले अत्यंत विशिष्ट असे आहोत. भारताचा प्रत्येक नागरिक, शास्त्र म्हणतं ह्या जगासाठी भारताचा प्रत्येक नागरिक हा जगासाठी आदर्श बनेल. कृण्वतो विश्वम आर्यम, आम्ही सगळ्या जगाला आर्य करूया. आर्य करूया म्हणजे सभ्य करूया, सुसभ्य करूया, सुसंस्कृत करूया, ही भारताची प्रतिज्ञा आहे. म्हणजे त्याला आत्मज्ञानी बनवूया. त्याला आपण काही टेररिस्ट बनवत नाही, आतंकी बनवत नाही. प्रत्येक जगातला माणूस कशा प्रकारे तो आत्मज्ञानी होईल, सुसभ्य होईल, सुसंस्कृत होईल आहे, सहनशील होईल आणि शुद्ध होईल आहे नाही, हे झालं आणि कोणीच करू शकत नाही महापुरुषांशिवाय आणि शास्त्राशिवाय. म्हणून हे कर्मयोग हा आहे जो गीतेत सांगितला आहे की नाही. गीतेतला कर्मयोग हा परिपूर्ण कर्मयोग आहे. त्यामध्ये भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे. पण हा फार म्हणजे जसं म्हटलं ना, आपण क्रमाक्रमाने समजून घेऊ शकू इतकं काही आहे की आपण आज थोडं समजेल, उद्या थोडं समजेल, परवा समजेल. म्हणून हा सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे. आपल्याला वेळ असेल, कधी कमी असतो वेळ, आपले कामं भरपूर असतात, आपले लौकिक कामं खूप असतात, व्यस्त असतो आपण, कधी जास्त वेळ असतो. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात, तुम्हाला 2 हात दिले आहे देवानी आणि देवाला 2 पाय दिलेले आहेत की नाही. आपण जेव्हा व्यस्त असतो कर्मामध्ये, आपल्याकडे वेळ नसतो, तेव्हा एका हाताने देवाचा एक पाय पकडा, म्हणजे देव जाणार नाही, त्याला पकडून ठेवा देवाला. आणि जेव्हा तुम्ही मोकळे असता तेव्हा दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडा देवाचे. असं म्हणू नका की आम्हाला कधीच वेळ नसतो. नाही, आपल्याला वेळ असतो, फक्त आपल्याला ती इच्छा नसते, ते संस्कार नसतात. म्हणून ती इच्छा निर्माण व्हायला पाहिजे, संस्कार निर्माण व्हायला पाहिजे. ज्यावेळी वेळ असतो त्यावेळी देवाचे दोन्ही पाय तुमच्या दोन्ही हाताने पकडा. ज्यावेळी वेळ नसतो त्यावेळी एका हाताने एक पाय पकडा, तरी देव तुमच्याबरोबर राहिले, जाणार नाही देव, कारण त्याचा एक पाय तुम्ही पकडलेला आहे. म्हणून हे आपले सगळे कर्म त्याच्या मागे हेतू काय आहे, म्हणून ते म्हटलं आहे कर्मणी एव अधिकार असते. अर्जुना, तुझा कर्म करण्यातच अधिकार आहे, तुझी योग्यता कर्म करण्यातच आहे. आपण चिंतन करू शकत नाही, पण चिंतन करू नये असं नाही, आपण ध्यान करू शकत नाही, म्हणून ध्यान करू नये असं नाही. ध्यान करा, चिंतन करा, भजन करा, सगळं करा, परंतु ते कर्माच्या अंतर्गत येतं, आहे की नाही. आपण सकाम असतो, आपल्यामध्ये ते सगळं कर्तृत्वबोध भगवंतच करतो आहे हा बोध नाही आहे, आहे की नाही. मनुष्य काही करत नाही, जे काय करतो तो भगवंत करतो. आपण फक्त कळसूत्री बाहुल्याप्रमाणे आहे, हे जर माणसाला कळलं तर तो आत्मज्ञानी होतो. असो, आपण थांबूया आणि पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी आजच्याप्रमाणेच आपण सायंकाळी येऊ. आपण जर वेळेवर आलो तर आपण वेळेवर सुरू करू शकू. आधी वेळेवर सुरू केलं, 5:15ला सुरू केलं आणि आता 6:15 झाले, 6:20 झालेले, तर आपण आता थांबतो आहे. कोणाला काही प्रश्न वगैरे विचार असेल तर आपण 5-10 मिनटं त्यासाठी देऊ शकतो. त्याच्यामध्ये कोणाला काही जागेवरून प्रश्न विचारा, बसूनच प्रश्न विचारू शकता तुम्ही, उभं राहण्याची गरज नाही कोणाला. आधी चांगल्या संख्येने आले, तुमचे आभार आहेत. तर आपण असंच पुढे पुढे हाच विषय राहील आपला. विवेकानंद म्हणजे विवेकानंदांचं कर्मयोग, गीता म्हणजे भगवद्गीता 700 श्लोकांची गीता. ह्या दोघांचं आपण ह्या कर्मयोगामध्ये स्वामींच्या कर्मयोग तुम्ही अवश्य ठेवा. आपले काही पुस्तक ठेवले आहे तिथे कोपऱ्यातच आहे,
तुमच्याकडे कर्मयोग असू द्या, जसं गीता असायला हवी प्रत्येकाकडे. आणि गीता हे काय म्हणता येईल आहे, सर्वशास्त्रमयी गीता असं म्हटलं आहे. सगळ्या शास्त्रांचं सार गीतेमध्ये आहे. श्रीरामकृष्ण म्हणत असत, स्वामी विवेकानंद जगभर फिरले, त्यांच्या खिशामध्ये गीता नेहमी असे की नाही. श्रीरामकृष्ण म्हणत असत की संन्यासाकडे काही असो नसो पण एक गीता मात्र असायला हवी आहे की नाही. गीतेचं महात्म्य खूप आहे की नाही. सर्वशास्त्रमय गीता की नाही. तुम्हाला कधी ते गीताई लिहिली होती विनोबा भावेंनी की नाही. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई उचलोनी कडेवरी. त्यांनी त्या गीतेचे पहिले फार सुंदर गीता मराठी त्यांनी समश्लोकी गीता केलेली आहे. गीताई माऊली माझी, गीता ही माझी आई आहे, तिचा आम्ही बाळ नेणता, अजाण असा तिचा मुलगा आहे. गीताई माऊली माझी तिचा आम्ही बाळ नेणता, पडता झडता घेई उचलूनी कडेवरी. मी जसं जेव्हा जेव्हा चुकतो तेव्हा ती मला कडेवर उचलून घेते आहे की नाही. तर गीतेचं अध्ययन आपल्याला सतत करायला हवं आहे की नाही. आता गुजरात सरकारने मला वाटतं शिक्षण मंत्र्यांनी काहीतरी ते गीता मुलांना शिकवायची, शाळेमध्ये लागू करायची. कर्नाटक सरकारने पण केलं आहे. आणि ते आश्चर्य म्हणजे ते हे आपले गल्फ कंट्रीज, सौदी अरेबिया वगैरे, त्यांनी पण त्यातल्या प्रिन्सनी रामायण महाभारत आणि गीता त्यांनी सुरू केली आहे. मी त्यांना कळायला लागलं आहे महत्त्वाचं किती आहे. याचं कारण काय आहे, याचं कारण म्हणजे हे ग्रंथ तुम्हाला सभ्य बनवतील, सुसंस्कृत बनवतील. सगळं जग असंस्कृत आहे, अनसिव्हिलाइज होऊन आलं आहे जग की नाही. विनाशाकडे चाललेलं आहे. माणसाला सभ्य कोण बनवणार, सिव्हिलाइज कोण करणार, कोण करणार. तुम्हाला विज्ञान करणार, तुमचं डिजिटल सायन्स करणार, काय करणार, टेक्नॉलॉजी करणार. तुम्हाला माणूस कोण बनवणार. कोणतीही टेक्नॉलॉजी माणसाला हे करू शकत नाही, बनवू शकत नाही की नाही. माझं वेळ झाले तरी पण मी तुम्हाला थोडं स्वामींचं एक वाचून दाखवतो आहे की नाही. एक आणखी 2 मिनटं घेईल तुमचे मी. स्वामीजी म्हणतात, दुःखाचा प्रश्न बुद्धीने सोडवता येणार नाही. ऐका तुम्ही. दुःखाचा, आता जगाच्या पुढे कोणता मोठा प्रश्न आहे, दुःखाचाच प्रश्न आहे ना की नाही. सगळ्या प्रश्नांच्या मागे एकच आहे, दुःख दुःख दुःख. दुःखाला मानता सुखामध्ये परिवर्तित करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. दुःखाचा प्रश्न बुद्धीने सोडवता येणार नाही. मग कसं सोडवता येईल, तर तो हृदयाने सोडावा लागेल, हृदयाने सोडवता येईल. हे सारे प्रचंड प्रयत्न, हजारो वर्षापासून माणूस प्रचंड प्रयत्न करतो आहे ना, आजही प्रचंड प्रयत्न करतो आहे. जर हे सारे प्रचंड प्रयत्न माणसाला अधिकाधिक शुद्ध, सभ्य व सहनशील करण्यासाठी झाले असते, लक्षात घ्या, हजारो वर्षांपासून, अजूनही हजारो वर्षांपासून आणि आताही होतात आहे, प्रचंड प्रयत्न होतात आहे. हे सारे प्रयत्न माणसाला अधिकाधिक शुद्ध, प्युअर बनवा. स्वामी शुद्ध प्युअर वापरलं आहे. टॉलरंट आणि सिव्हिलाइज, सभ्य, जंटल म्हटलं आहे स्वामींनी. प्युअर, जंटल अँड टॉलरंट, शुद्ध, सभ्य व सहनशील करण्यासाठी झाले असते. तर जसं झालं असतं तर काय झालं असतं, तर या जगामध्ये आजच्यापेक्षा हजारो पट अधिक सुख नांदले असते. आपण विचित्र दिशेने प्रयत्न करतो की नाही. माणसाला तयार करत नाही आहे की नाही. माणसाला बाहेरून काहीतरी त्याला असं टेकू लावतो आहे. अरे आत माणूस आहे, खरा माणूस आत आहे ना, त्याला बाहेरून टेकू लावून काय होणार. म्हणून नेहमी हृदयावर संस्कार करा, ते अधिकाधिक शुद्ध बनवा. कारण ईश्वराचे कार्य हृदयामधून चालत असते आणि बुद्धीतून तुम्ही स्वतः कार्य करीत असता. काय सुंदर आहे बघा, बुद्धीतून तुम्ही स्वतः कार्य करत असता. म्हणून संतांचं एवढं महात्म्य काय आहे, अवतारांचं महात्म्य हृदयातून काम करतात. त्या हृदयामध्ये आधी परमेश्वराला ते स्थापित करतात, त्याची स्थापना करतात आणि मग जे काय करतं ते शुद्धच असतं. जे काय करते, तुम्ही कधी असभ्य संत बघितला आहे, असभ्य अवतार बघितला आहे. रामाचं महत्त्व काय आहे, राम अत्यंत संस्कृत होता, राम अत्यंत सभ्य होता. म्हणून ते मर्यादाशील पुरुष होता. मर्यादा म्हणजे काय, रामाचं संपूर्ण चरित्र, त्यातून आपलं काय शिकायचं आहे. सभ्य माणूस कसा वागतो, सुसंस्कृत माणूस कसा वागतो, ते रामाचा आदर्श येतो आहे की नाही. हा आदर्श ते तुमचे गल्फ कंट्रीज घेऊन आले, अरेबियन कंट्री घेऊन आले आहे की नाही. त्यांना वाटतं अरे रामायण शिकवलं की महाभारत शिकवलं की आमचे लोक सभ्य बनतील, सुसंस्कृत बनतील. राजे तर खूप झाले, शिवाजी महाराजांसारखा सभ्य आणि सुसंस्कृत कोण होता आहे की नाही. कारण शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने रामायण महाभारत शिकवलं होतं, असा उल्लेख आहे इतिहासामध्ये की नाही. स्वामी विवेकानंदाच्या आईनी, भुवनेश्वरी देवीनी स्वामी विवेकानंदांना लहानपणी त्यांना रामायण महाभारत शिकवलं होतं. त्याचा अर्थ काय आहे
याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तींची गरज आहे आज. त्यांची संख्या कमी कमी होत आहे. असभ्य लोक, असंस्कृत लोकांची संख्या वाढते आहे. आता तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करणार जागतिक स्तरावरचा? हा फक्त या ग्रंथांनी आणि उपदेशानेच होऊ शकतो की नाही. तर मी थांबतो इथेच आणि आपण पुढच्या महिन्याच्या मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी, तारीख काय आहे? एप्रिल. आजचा हा मार्च महिना, एप्रिलमध्ये आणि मेमध्ये थोडा गरमीचा त्रास आहे या दिवसांमध्ये, तरी ठीक आहे आपल्याला, आपण करू. तरी पण मे, जून, मग जुलैमध्ये वगैरे पाऊस वगैरे पडेल, बघूया. तर आपण पुन्हा एकत्र येऊया पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी आजच्याप्रमाणे सायंकाळी 5 वाजता. सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्ही वेळेवर आले तर छान थोड्या वेळ बसा. इथे छान झाडं बीड लावली आहेत की नाही. ही वनराई आहे आणि आपण त्याला आणखी झाडं लावू आणि हे सगळं याला आपण तपोवन म्हणूया की नाही. जसे पूर्वीच्या काळी तपोवन होते ना ऋषींच्या काळी, तसे तो जिथे गेल्यानंतर तुम्हाला आपोआप शांत वाटतं. तुमच्या मनात चिंता वगैरे सगळ्या आपोआपच संपून जातात, काळज्या संपून जातात. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.